डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि सध्याची स्थिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू कोणता आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे माणूस आणि माणसाचं उन्नयन, माणसाची मुक्ती हा बाबासाहेबांच्या विचारांचा केंद्रबिंदू. हा माणूस कोण? तर तो कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही प्रदेशातला असेल, या माणसाचं उन्नयन, त्याची मुक्ती, इमॅन्सिपेशन हा बाबासाहेबांच्या विचार कार्याचा केंद्रबिंदू आहे. आणि पुन्हा माणसांचे स्तर आहे, जगभर माणसांचे स्तर आहे. पहिला स्तर म्हणजे स्त्री आणि पुरुष. पहिला स्तर. आपण नुसतं माणूस म्हणून थांबत नाही, स्त्रियांना वेगळं करतो, पुरुषांना वेगळं करतो. या दोघांच्या मुक्तीचा विचार बाबासाहेब. आपल्याला नुसतं माणूस म्हणून चालत नाही. माणूस म्हटलं की कोण ब्राह्मण आहे, त्याचा स्तर वरिष्ठ आहे. ब्राह्मणांच्या मध्ये 450 जाती आहेत. एक जात नाही. नेस्पिट या नावाच्या विद्वानांनी ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे राईट्स ऑफ द ब्राह्मण्स. ते ब्राह्मणाचे अधिकार, हक्क. हे प्रत्येक जातीचे वेगवेगळे अधिकार आहेत. म्हणजे चित्पावन असेल ब्राह्मण, तो ब्राह्मण आहे की नाही इथून चर्चा सुरू होते. काही जण ब्राह्मण मानतात, काही जण ब्राह्मण मानतात. देशस्थ आहे, देशस्थांच्या बद्दल देशस्थ ब्राह्मण आहेत की नाही, हा संकर आहे का, कुणाकुणाचा आहे, याच्याबद्दलची चर्चा होते. सारस्वत आहे, त्याला ब्राह्मण मानायचं की नाही, त्याला शेणवी का म्हणायचं, कारण काय त्याचं. एकदा आमचे पु ल देशपांडे भाईना त्या काळामध्ये जातीयतेचा त्रास झाला. पु ल देशपांडे एकदा म्हणाले की आम्हाला चिडवत सतत शेणवी. माझा एक मित्र म्हणजे त्यांचा मित्र त्यांना म्हणाला की तुमचं नाव शेणवी का पडलंय सारस्वतांचं हे माहिती आहे का. म्हणाले का. तर म्हणे तुम्ही शेण विकत होता म्हणून तुमचं नाव शेणवी पडलं. तर पु ल देशपांडे म्हणाले आम्ही शेण विकत होतो आणि तुम्ही शेण खात होता. म्हणजे जाती या फक्त बाकीच्यांच्या मध्ये तसं नाही, गरिष्ठ यांच्या मध्ये तसं नाही, तर त्या उच्चवर्गीयांच्या मध्ये सुद्धा आहे. ब्राह्मणांच्या सांगितल्या 450 जाती. देशस्थ, ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी. आणि काही जातींना ब्राह्मण होण्याची घाई झालेली. आमचे सोनार आहेत, नुसतं सोनार म्हणून जमत नाही. आमच्या मंडल कमिशन मध्ये आहे मंडल आयोगाचं नाव. मंडल आयोगाचं नाव काय. मंडल आयोगाचं नाव सेकंड बॅकवर्ड क्लास कमिशन, दुसरा मागासवर्गीय आयोग. यामध्ये येणारे आमचे जे सोनार आहेत ते सुद्धा ब्राह्मण. काय म्हणतात सोनारांना. कोणते ब्राह्मण. दैवज्ञ ब्राह्मण. सामवेदी आहेत बघा, सामवेदी ब्राह्मण आहेत आपल्या विरार वसई परिसरामध्ये आहे. गोरख ब्राह्मण आहे, गोवर्धन ब्राह्मण म्हणतात त्याला. त्यांचं वस्तुतः ब्राह्मण नाही. बाबासाहेबांच्या चळवळीमधले प्रसिद्ध बाबासाहेबांचे उजवे हात देवराव नाईक, देवी नाईक, हे बाबासाहेबांच्या जनता पत्राचे संपादक होते. देवी नाईक हे गोवर्धन ब्राह्मण गृहस्थ. हे पूर्वी पेपर चालवायचे. त्या पेपरचं नाव, वृत्तपत्राचं नाव ब्राह्मण ब्राह्मणेतर हे त्या पत्राचं नाव. म्हणजे ते ब्राह्मणिझमला विरोध करत होते, पण त्यांना गोवर्धन ब्राह्मण म्हणून ओळखायचे. मंडल कमिशन मध्ये ब्राह्मण आहेत आपल्याला ठाऊक आहे. मागासवर्गीय आयोग त्यांनी सवलती कुणाला दिल्या. ब्राह्मणालाही दिल्या. कोणकोणत्या सवलती मिळाल्या, पण कशा मिळाल्या हे माहिती नाही. जंगली ब्राह्मण, झिंगरा ब्राह्मण, राजस्थानी ब्राह्मण, महाब्राह्मण आणि पतित ब्राह्मण या ब्राह्मण जातींना मंडल आयोगाप्रमाणे सवलती मिळतात. बाबासाहेबांनी ब्राह्मणांबद्दल जाती सांगितल्या. दादासाहेब बसलेले आहेत त्यामुळे मला जरा प्रोत्साहन येतं, कारण त्यांना हे सगळं
माहिती असेल त्याही वेळी, कारण त्यांनी आयुष्याचा दीर्घकाळ पाहिलेला. बाबासाहेब म्हणायचे बहिष्कृत भारतात सांगितलेलं आहे ब्राह्मणांमध्ये जाती कोणत्या आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं आचार्य ब्राह्मण, पाडके ब्राह्मण, मटण खाऊ ब्राह्मण आणि मासे खाऊ ब्राह्मण या ब्राह्मणांमधल्या जाती. आम्ही कुठून जन्माला आलो? कारण आम्ही ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही आणि शूद्रही नाही. आम्ही अतिशूद्र. आम्हाला संस्कृत मध्ये धर्मशास्त्रामध्ये अंत्यने म्हटलेलं आहे. अंत्यनेमध्ये शूद्र नाही, अतिशूद्र. आदिवासी शूद्र नाही, भटके मुक्तही शूद्र नाही. शूद्र म्हणजे आपण ज्याला ओबीसी म्हणतो ते बॅकवर्ड क्लास. मंडल कमिशन म्हणजे ब्राह्मण मुखातून आले किंवा मुख म्हणजे ब्राह्मण. त्याचा दुसरा अर्थ संस्कृतचा हा की मुख, विराट पुरुषाचं ब्रह्मा नावाच्या मुख हे ब्राह्मण. आमचे बाळासाहेब ठाकरे मुंबईला राहतात. आमचा फार जवळचा संबंध आहे. चित्रकार आहेत, व्यंगचित्रकार, जागतिक कीर्तीचे. आमचा पिढीजात संबंध आहे त्यांच्यामुळे. त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. हे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे काय म्हणाले? केसी ठाकरे म्हणाले ब्रह्म वांत्युत्पन्न. बाबासाहेब वेगळंच म्हणतात, प्रबोधनकार वेगळंच म्हणतात. ब्रह्म वांत्युत्पन्न म्हणजे काय? तर ब्राह्मणस्य मुखम असेल म्हणजे मुखातून आलेले ब्राह्मण. आता मुखातून आले म्हणजे कुठून आले? प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं, म्हणाले ब्रह्मदेवाच्या वांतीतून जन्माला आले ते. महात्मा फुले फारच पुढे गेले, मी तेवढ्या पुढे जात नाही. मी एवढंच सांगतो, सगळी माणसं कुठून जन्माला येतात? सगळी माणसं आईच्या पोटातून जन्माला येतात. त्या आईला आपण किती हिनत्व दिलं आपल्या धर्मशास्त्रानं, पुरुष जातीनं. लक्षात ठेवा, आपल्या देशाचा उद्धार झाला नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्त्रीला दिलेलं नीच स्थान. जिथून जन्माला आपण आलो त्या आईला आपण कनिष्ठ मानलं, आपला उद्धार कसा होणार? जगात आपल्या अन्यायाला तोड नाही दुसरी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात पुढं वरिष्ठ जातीचे लोक म्हणजे ब्राह्मण काय करायचे? स्त्रीला सती द्यायचं. सती म्हणजे काय? नवरा मेला, जबाबदार कोण? बायको. तरुण असली तरी, बाळ असली तरी विवाह कुठं व्हायचे माहितीये? पोटात व्हायचे. पोटाला कुंकू लावायचे. मुलगा झाला माझ्या मुलीला द्यायचं, माझ्या तिच्याही पोटाला कुंकू. उलट झालं तर दोघं आहेत, जिकडं मुलगा होईल मुलगी होईल त्यांचं. आणि दोन्ही मुलगे झाले तर काय करायचं? दोन्ही मुली झाल्या दुसरा शोध आणखी परत. म्हणजे पुढचं मूल ज्याला होईल त्याला त्या दोघांना जोडून द्यायचं. हे पोटाला कुंकू लावायचे. वस्तुस्थिती लहान लहान मुलांचे विवाह व्हायचे. बाबासाहेब सांगतात आपल्या देशातली प्रजा जी खुर्टी निपजते त्याचं कारण काय? माणसं लवकर मरायची पूर्वी तिशीच्या आत. याचं कारण काय? बुद्धी विकसित व्हायची नाही. याचं कारण काय? निर्बुद्ध आहे. याचं कारण काय? बाबासाहेबांनी सांगितलं लहानपणी विवाह आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बळी जायचा तो स्त्रियांचा जायचा. लोकमान्य टिळकांनी स्त्रीचं कोणत्या वयामध्ये लग्न व्हावं, संमती वयाचा कायदा हे ठरवत असताना त्याला विरोध केला. म्हणजे नवरा म्हातारा आणि मुलगी अगदी लहान, रजस्वला न झालेली अशी मुलगी. किती अन्याय केले आपण स्त्रिय जातीवर केलेल्या अन्यायाला मी एक शब्द वापरतो, त्रिखंड तोड नाही एवढा अन्याय आपण केला. नवरा मेला, तुम्हाला कोण असायचे त्याच्यामध्ये? वडील असायचे, भाऊ असायचे, सासू सासरे असायचे, चुलते पालते असायचे. त्याचं वर्णन केलेलं आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी. गोपाळ हरी देशमुख म्हणतात, लोकहितवादी म्हणतात की तुम्ही इतके नीच की तुम्ही तुमच्या मुली अग्नीच्या भक्षस्थानी घातल्या. इतके नीच आहात तुम्ही. स्वतः ब्राह्मण आणि